आपण आहे ना रानामध्ये आले मोहर काढायला। मोहर म्हणजे मित्रांनो आपण जे काय ना हो हा 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 जबरदस्त त्याच्यात मध पण सांडले थोडे थोडे एवढे आपल्याला पोळे भेटलेत। नमस्कार मित्रांनो, मी अक्षय कपाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो सकाळचे 6:45 झालेत आणि आपण आहे ना रानामध्ये आले मोहर काढायला। मोहर म्हणजे मित्रांनो आपण जे मोहळ काढतोय ना तेच असते, फक्त ती आहे ना अशी म्हणजे झाडाच्या खोडामध्ये असते। तर चला आपण काल आलो होतो मोहळ काढायला, तर आपल्याला काल दिसले एक मोहर, म्हणजे रवीने पाहिले आणि पांगिरेच्या झाडामध्ये। आणि बघूया आपल्याला किती मध भेटते। आपल्याला जास्त टाइम लागणार आहे, कारण का मोहर काढायला मित्रांनो खूप मेहनत घ्यावी लागते, कारण का जे खोड असते ना असे आतमध्ये पोकळ असते, ते थोडंसं आपल्याला तोडावं लागतंय। आपण या कुऱ्हाड घेऊन आलोय मस्त आणि मोठी बादली पण घेऊन आलोय। तर मेहनत पण असते त्याच्यामध्ये आणि जास्त मध पण भेटते, म्हणजे मोळाला थोडीच भेटते पण मोहरीला आहे ना जबरदस्त मध भेटते। तर बघूया आपल्याला किती मध भेटते ते। तर चला फटाफट जायचे आपल्याला आता जागेवरती, कारण का मित्रांनो इथून खाली आपल्याला दसनं चालत जायचंय, खाली बरंच लांब जायचं आपल्याला। तर चला फटाफट जाऊयात आणि मित्रांनो जवळ गेल्यावरती दाखवतो तुम्हाला मोर कशी बसले असते आणि आपण कशी काढणार आहे ते। तर चला मित्रांनो आता आपण धसापाशी आलोय, तिथून आपल्याला खाली जायचंय आणि सगळं गवत वाळलेलं आहे, त्याच्यामुळे आपली चप्पल आहे ना सटकते आणि सटकल्यावरती खाली गाव आहे, गावात जायला लागलं आपल्याला। तुम्हाला धस दाखवतो कसं धस आहे खाली। आणि आता आता ऊन आलंय थोडंसं आणि जास्त लवकर मित्रांनो काढायला आल्यावरती म्हणजे जेव्हा ऊन नसते ना तेव्हा जास्त चावते मोळ किंवा मोर काही पण असते ते। तेव्हा काही पण कसला जसं जबरदस्त। इथून आपल्याला खाली जायचं, इथं खाली झाडं दिसतात ना, या झाडांमध्ये आपल्याला मोर काढायचे, इथंच खालच्या बाजूला। तर चला फटाफट जाऊयात, जवळ गेल्यावरती तुम्हाला मोर दाखव। हळूहळू जा काय। फायनली आपण जागेवरती पोहोचलोय आणि मित्रांनो फर्स्ट टाइम मी मोर काढणार आहे, कारण का मोर मी बरेच काढलेत आणि मोर फर्स्ट टाइम पाहिले आणि फर्स्ट टाइम मी काढणार आहे। तर चला आपण जागेवरती आता पोहोचलोय, का सगळा जंगल आहे ना मागे, हा सगळा उतरून खाली आलोय आपण। आणि हो का इथं समोरच आपण म्हणजे मोरच्या समोरच थांबलोय आणि पांगीरच्या झाडाला तुम्हाला दाखवतो आता। बघा या झाडावर काळं दिसतंय ना, हे माशा का माशा बसल्यात तिथे। चला आपण काढून घेऊयात मित्रांनो। आपल्याला असे चाळायचे बाहेर यायला लागलेत आणि मध दाखवत तुम्हाला का जबरदस्त मध आहे मित्रांनो। तर चला फटाफट तोडून घेऊयात, कारण का लवकरात लवकर आपण तोडून घेऊ, कारण का मध पिऊन देतील नाही तर माशा। तर मित्रांनो मी गेलो होतो वरती, पण मला 2 मासे चावलेत आणि हात पण सुजायला लागले आता। आणि आता नानाला फोन केलाय, तर नाना येतात आता, रवी चाललाय आणायला, जा रवी लवकर ये। आणि हो का इथून आता रवी आपण तिथून आलोय ना खाली, तिथून वर जाणार आहे नानाला आणायला, कारण का नानाला माहीत नाही आपण कुठे ते। आणि आपण थोडंसं तोडलंय पण माशा चावल्यामुळे ना हात पण सुजलाय, तुम्हाला दाखवतो आता। मित्रांनो नाना आलेत आणि नानाने तयारी केली का जबरदस्त। नाना पीठमध्ये वरती जायला लागलेत आता। नानाला पहिल्यापासून अनुभव आहे, म्हणजे नाना पहिल्यापासून काढतात, त्याच्यामुळे नानांना बोलवलंय, नाना काढतील आता। काय तोडलं होतं ते? कोयता।
आता झालं ना बरोबर नान जागा. बाली देव खबर अरे कैसे की अकर तमी माशेदम हॅलो नको यार. रे कोड़े बदले हाँ ना. मर्द को दर्द नहीं होता. खाना फुटली आखी मत. घे बरं इकडे कशी ना बादली खाली पडली अरे का लावली इज्जत जा. तो पण एवढा मजबूत याला लावलाय. अरे ती गेली डायरेक्ट खाली. सुरुवात केली आता मध्ये ना ती का पोळत मध मध काढायला सुरुवात केली. हो हा 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 जबरदस्त. सगळं भरलेलं आहे का पोळ आहे का तो. पोळा तिथे नका टाकू पोळा घे का खाली. टाका ना काय कॅच घेतोय लागत तरी ठेव तुझं खूप मासे बिशे आहेत मासे असतील बरं चावतील ठेव बॅग आणते छोटे होती छोटे होते छोटे होते ते पण फळ आहे ना मध्ये कधी कसली बघ ना जबरदस्त. ते फळ आहे ना फळ टाका इकडे खाली मध्ये बाबू इकडे बॅग ठेव तुझं बॅग बॅग पोळ हॅलो कसले ना लांब लांब असतात होते पोळ. हो ना कसले जबरदस्त पोळ आहेत लांब लांब. बरं टाका खाली राय. हा इकडून पोको चढायला लागत मध्ये मध्ये टाका खाली याच्यात मध गाळायला. वर आहे ना मेन मध सगळी. अरे कसली जबर आखी भरलेली का ना. आणि आताच्या मावांना एवढी पण नाही का नाही मग. चावली काय डायरेक्ट ना डायरेक्ट गोळ्यात हात घालतोय ना. हा म्हणजे सगळ्या माशात ना हात घालते तिथं. अख्ख्या माशात हा हा अशा हाताला लागत आहेत. हा ना तरी वर किती आल्यात ना वर तिथं. इथं पोळ ठेवलं हा राहू दे. मध पडलं खाली. राहू दे राहू दे. एक ग्लव्स घालायचं. हा आळू चावली का परत एक. काय येत ना लय जोरात चावते बरं का. हा ना बॉटस जाऊ. दाखव
हात नाही जात नाही एवढ्याला. हो का पिल्लू आलाय. एवढी पोळे भेटलेत किती 3-4 आहेत ना. चार सगळे भरलेले आहेत ना पोळे. आहे. कशात मध पण सांडले थोडे थोडे. एवढे आपल्याला पोळे भेटलेत आणि अजून नानावरतीत मध काळी सुटलेत. आहे नाना अजून भरपूर आहे मध. हात नाही जात. चला आपली मध काढून झाली मित्रांनो. तर नाना यायला लागलेत खाली. हात सगळा मधानं माखून गेलाय. एवढी मध भेटली आपल्याला. त्याच्यावर मासे हे वेगळेच मासे असतात ना ना. एवढे आपले पोळेत. चला. हालच बेकार नाही झाली ना. किती चावले तुम्हाला? रे हातालाच चावले त्याला. हात घालतोय ना डायरेक्ट. खरं आहे रे. खतरनाक. चला. तर मित्रांनो फायनली आपली मोर काढून झाले आणि नाना ते पुढे गेलेत. तर चला आता निघालोय घरी. आणि आता आहे ना बराच टाईम झाला आहे म्हणजे 9:30 वाजून गेलेत. आणि आता आहे ना ऊन आलं आहे. म्हणजे आपण सकाळी आलो होतो ना तेव्हा जास्त ऊन नव्हतं आलं. कवळं ऊन आलं होतं. आणि नानाला 2-3 मासे चावलेत आणि मला 2 मासे चावलेत. आणि मोर आहे ना मित्रांनो चावायला पण खूप जबरदस्त असते आणि मध पण तेवढीच भेटते. म्हणजे असं नाही की निश्चित चावते. तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.